हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे. तर ती म्हणजे पनीर पिझ्झा. तर होममेड पिझ्झा कसा बनवू शकतो आणि मुलांना आपल्या कसं खुश करू शकतो, जसं की मी माझ्या मंथनला खुश केलं तसं. तर हे इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे जे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन काय काय घेतलं होतं. इथे पनीरचे क्यूब घेतलेले आहेत. त्यानंतर पिझ्झा बेस जो रेडीमेड आणलेला आहे मी, म्हणजे मी काही घरी बनवला नव्हता, जो भेटतो रेडीमेड तर तो घेऊन आली. तर हे इथे मी घेतलेलं आहे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरचे छोटे छोटे असे पीसेस करून घेतले आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडीशी अशी, म्हणजे थोडंसं असं म्हणजे आपल्याला कसं थोडंसं तिखटपणा यावा ह्यासाठी. त्यानंतर शेजवान चटणी, थोडंसं असं स्पायसी पण लागेल तर त्यासाठी मी ते शेजवान चटणी टाकली. आणि त्यानंतर टाकलेलं आहे टोमॅटो सॉस. तर हे इथे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. तर हे पिझ्झा बेस आहेत, तर ते मी रेडीमेड घेऊन आलेली. तर ह्याला वरतून आता मी टाकून घेणार आहे, म्हणजे आपण इथे आता पिझ्झा सॉस बनवणार आहे. तर हे इथे मी आता टाकून घेतलेलं आहे. टोमॅटो केचप टाकून घेतलं, त्यानंतर शेजवान चटणी टाकली, त्यानंतर हे इथे मायोनीज टाकून घेणार आहे थोडंसं. तर हे पहिल्यांदा थोडंसंच घेतलेलं आहे, तर जास्त नाही घेतलेलं आहे. तर ते थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. तर हे असंच असतं जो आपण हे वापरतो ना पिझ्झा बेससाठी, जो चटणी वापरतो ना, तर तीच आहे ती. तर ही इथे मस्त असं स्प्रेड करून घेतली चटणी. तर तुम्हाला जर अजून स्पायसी हवं असेल तर तुम्ही थोडं त्याच्यामध्ये शेजवान चटणी जास्त ॲड केलात तरीही चालेल. तर त्यानंतर हे इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो तर इथे स्प्रेड करून घेते. आणि हा मी बनवणार आहे तो असा म्हणजे कढईमध्ये बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तुमच्याकडे ओव्हन वगैरे आहे, माझ्याकडे पण मी तो काही बनवला नाही त्याच्यामध्ये. डिरेक्टली आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो कढईमध्ये. तर हे इथे बारीक असे पीसेस केलेले आहे शिमला मिरचीचे, तर ते पण घालून घ्यायचे. त्यानंतर बारीक असे कांद्याचे पण पीसेस केलेले आहेत, तर ते पण घालून घेते. तुम्हाला जर तिथे कॉर्न भेटले, कॉर्न पण टाकलात तरीही चालेल. अजून काही व्हेजिटेबल तुम्हाला आवडत असतील तर ते तुम्ही ॲड केलात तरीही चालेल. आणि हे ते जे पीस घेतलेले आहेत, मगाशी त्याला मसाला लावून ठेवला होता मी सगळा. पनीरचे पीसेस थोडे अजून छोटे केलात तरीही चालेल, म्हणजे हे थोडेसे माझे मोठे मोठे झाले होते, तर त्यामुळे मी इथे असे टाकून घेते ह्या पिझ्झा बेसवरती. आणि हा इथे माझ्याकडे स्लाइसवाला हे होतं, चीज होतं, मोझरेला चीज नव्हतं, तर त्यामुळे मी हे स्लाइसवालंच चीज टाकलं. आणि तसं पण कसं मंगेशला जास्त चीज आवडत नाही, आणि म्हणजे मोझरेला चीज मी काही टाकलं नाही, तर ते टाकलं असं पिझ्झा आपला असा पूर्ण चीज लोडेड झाला असता. तर त्यामुळे इथे जो स्लाइस होता ना, तर त्याच्यातलेच मी घालून घेतलं, इथे स्प्रेड करून घेतलं. थोडं थोडं कट करून हे पूर्ण पिझ्झा ब्रेडवरती मी हे स्प्रेड केलं, ते चीज होतं ते. आणि मंथनला असं होममेड पिझ्झा खूप आवडतो. आणि हा मस्त असा आपला होममेड असा पिझ्झा आता रेडी म्हणजे झालेला आहे. त्याला आता बेक करायला ठेवायचं आहे आपण. तर बेक करण्यासाठी पहिल्यांदा मी इथे एक डिश घेतलेली आहे. आणि जी डिश काळी दिसते ना तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये मी पितांबरी टाकली होती ज्यावेळेला भांडी घासत होती ना देवाची, तर त्यामुळे ती तशी काळी दिसते. तर हा स्वच्छ मस्त अशी प्लेट क्लीन करून घ्यायची. त्यानंतर ही ते तूप लावायचं आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल, बटर लावलात तरीही चालेल, किंवा तेल लावलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हे मी इथे तूप लावून घेतलं. आणि त्यानंतर आता जो पिझ्झा आपण बनवलेला आहे तर तो ह्या प्लेटमध्ये ठेवून देणार आहे. आणि इकडे मी आता एका बाजूला मी आता ही कढई ना एका साईडला प्रीहीट करायला ठेवली होती 5 मिनिटं आधी. गॅसवरती कढई ठेवली होती प्रीहीट करायला, झाकण ठेवलं होतं, आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून ही प्रीहीट करायला ठेवलेली. आणि मस्त अशी प्रीहीट झालेली आहे. आणि आतमध्ये मी स्टँड टाकून घेतलेलं आहे. तुम्ही मीठ टाकलात तरीही चालेल, त्याच्यावरती हे स्टँड ठेवलात तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा इथे जो पिझ्झा आहे डिशमध्ये ठेवलेला, तर तो मी ह्या स्टँडवरती ठेवून देते. आणि ठेवताना सावकाश ठेवा, कारण की आपली कढई ना प्रीहीट झालेली असते, म्हणजे पूर्ण गरम झालेली असते, तर त्यामुळे थोडंसं सावकाश ठेवा. आणि तुम्ही ओव्हनमध्ये बनवत असाल तरीही चालेल. तर मी जास्तीत जास्त करून मी हे इथे आता म्हणजे ओव्हन कसा अजून सेट करून घेतलेला नाही आहे माझा, त्याच्यामुळे कसं परत तो काढा ठेवा, त्यामुळे मी ह्या कढईमध्येच तुम्हाला दाखवते. आणि तर त्यामुळे हे इथे मस्त असं कढई आधी प्रीहीट करून घ्यायची 5 मिनिटं.
एकदम मीडियम गॅसवरती. आणि हा आपला पिझ्झा आता आतमध्ये बेक झालेला आहे. मस्त असे 15 मिनिटं मी त्याला बेक होऊ दिला. आणि मस्त आपलं पनीर पण म्हणजे पनीर आणि दुसरा होता तो तिकडे मी असं लावून ठेवला, तयार करून ठेवला. आणि हा जो पहिलावाला आहे तो आता इथे बेक होतोय. आणि जे चीज आहे ना ते थोडंसं मेल्ट झालेलं आहे, कारण की हे मॉझरेला चीज नव्हतं. हे चीज होतं ते आपण चीजचे स्लाइस असतात. म्हणजे कधी कधी मंथनला मी त्याचे ना हे बनवून देते, सँडविच बनवून देते ना, चीज सँडविच. तर त्यामुळे ते तसे होते. आणि हा जो पहिलावाला काढून घेतला आणि हा इथे पहिलावाला रेडी झालेला आहे मस्त. दुसरावाला इकडे मस्त बेक होतोय. तर हे असे सिंपल आणि अगदी झटपट अशी रेसिपी आहे. म्हणजे तुम्ही घरी पण बनवू शकता. आणि इथे ऑरिगॅनो टाकून घेते मी. तर चिली फ्लेक्स काही टाकले नव्हते, कारण की मंथनला जास्त म्हणजे तिखट नको म्हणून मी काही चिली फ्लेक्स टाकले नाहीत. तर इथे ऑरिगॅनो टाकला. आणि मस्त असं इथे सॉस आता टाकून घ्यायचं आहे. मस्त असं झिगझॅग अशी शाईन करून घ्यायची आपल्या पिझ्झावरती. आणि त्यानंतर आपण तुम्ही सर्व करू शकता. मस्त असं पूर्ण छान भाजून घ्यायचा. मी पहिल्यांदा काय करायची, तव्यावर भाजून घ्यायची. ज्या वेळेला ओव्हन नव्हता ना तर त्यावेळेला मी तव्यावरती भाजून घ्यायची. आणि आता कसं केकचे प्रकार आपण भरपूर सारे बनवलेले आहेत ना, तर त्यामुळे कसं थोडासा अंदाज आलाय की आपण ह्याच्यावरती पण कढईमध्ये छान असा बनवू शकतो. आणि मस्त असं पनीर लोडेड असा हा पिझ्झा रेडी झालेला आहे, होममेड. आणि मंथनला पिझ्झा खूप आवडतो, तर त्यामुळे मंथनची फरमाईश होती की मम्मी पिझ्झा बनव. आणि मग म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि पिझ्झाचं कधी बेस बनवला तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पण हे जे पिझ्झा बेस आणला होता मी तो रेडीमेड घेऊन आलेली. त्यानंतर हा असा मस्त सर्व केला आणि आता म्हणजे कट केला. आणि त्यानंतर आता मंथनला मी इथे टेस्ट करायला देणार आहे. तर त्याला खूप आवडला होता हा पिझ्झा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि मुलांना हे तुम्ही घरी देऊ शकतात. गव्हापासून पण आपण बनवू शकतो, पण हा असा बेस आहे तो मैद्यापासूनच आहे बेस. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि मस्त अशा नवनवीन रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. आणि बघू शकतात मस्त असं इथे पिझ्झा रेडी झालेला आहे. आपण घरच्या घरी जास्त काही साहित्य नाही आहे, फक्त पनीर तेवढं आपण घेऊन आलेलो आणि पिझ्झा बेस घेऊन आलेलो आहे. तर त्यापासून बनवलेला आहे हा मस्त असा झटपट असा. तर हा आपला इथे मस्त असा पनीर लोडेड पिझ्झा, चीज पिझ्झा रेडी झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही देखील ट्राय करा ही रेसिपी, हा पिझ्झा. आणि मुलांना याचा आनंद द्या. बाय बाय.